एक युवती की शिकायत पर भंडारा पुलिस अनुविभागीय अधिकारी बागुल के खिलाफ छेड़छाड़ का मामला दर्ज किया गया है। उक्त युवती ने पुलिस अधिकारी पर शारीरिक सुख मांगने का आरोप लगाया। भंडारा पुलिस स्टेशन में इस अधिकारी के खिलाफ छेड़छाड़ का मामला दर्ज किया गया है। इस घटना से शहर में सनसनी मच गई है। पीड़ित युवती लाखनी तहसील के दगड़ी कन्हेरी की रहने वाली है। यह युवती नागपुर में इंजीनियरिंग की पढ़ाई कर रही थी। वहाँ उसकी मुलाकात एक युवक से हुई। जान पहचान प्यार में बदल गई। दोनों को प्यार हुआ। कुछ साल बाद जब लड़के ने अपने प्रेमी से शादी करने की जिद की तो वह टाल मटोल करने लगा। युवती को उस पर शक हुआ तो उसने शादी के लिए कहा। उस वक्त उसने शादी करने से इनकार कर दिया। अवसादग्रस्त युवती ने आत्महत्या करने की भी कोशिश की, लेकिन सौभाग्य से वह बच गई। फिर उसने अपने प्रेमी के खिलाफ शिकायत दर्ज करने का साहसिक निर्णय लिया। जब युवती एक महिला के साथ भंडारा उपविभागीय पुलिस अधिकारी अशोक बागुल के पास अपने प्रेमी के खिलाफ शिकायत करने गई तो भंडारा उपविभागीय पुलिस अधिकारी बागुल ने युवती को अकेले आने के लिए कहा। पुलिस अधिकारी का उद्देश्य न मानने पर युवती दोबारा बागुल के पास शिकायत दर्ज कराने पहुंच गई। उस वक्त उसने उससे अपना काम करने के लिए शारीरिक सुख मांगा। इससे तंग आकर लड़की ने सामाजिक कार्यकर्ता परमानंद मेश्राम से मुलाकात की और इस लड़की को न्याय दिलाने के लिए परमानंद मेश्राम ने सीधे जिला पुलिस अधीक्षक लोहित मतानी से मुलाकात की। आखिरकार लड़की की शिकायत पर भंडारा पुलिस ने उपविभागीय पुलिस अधिकारी अशोक बागुल के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। एका मुलासोबत माझा प्रेम प्रसंग होता। त्याने दगा दिल्यामुळे मी DYSP बागुल सरांकडे मदतीसाठी गेली। त्यांनी मला म्हटलं की मी तुझी मदत करेन, एकदा पुन्हा विचार कर, FIR वगैरे करायच्या आधी तू नंतर मला एकटे भेट, मी मग सांगते तुला काय करायचं ते। त्याच्यानंतर मी पुन्हा 3 महिन्यानंतर त्यांना भेटायला गेली की सर माझं माइंडसेट सुसाईडचं आहे, सांगता येत नाही, मला खरंच FIR करायची आहे। तर त्यांनी माझ्यासमोर अट ठेवली की तू सुसाईड करू नको। दुसरं म्हणजे आपण एक क्लोज फ्रेंड राहू आणि तिसरं एक रिलेशनमध्ये राहू। माझं माइंडसेट एकदम इमोशनल आणि सुसाईड लेवलचं होतं, त्याच्यामुळे मला त्यांचे वर्ड समजलं नाही। त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन जो होता आणि त्यांचा जो मीनिंग होता बोलण्याचं ते पण समजलं नाही। बट जेव्हा मी घरी गेल्यानंतर मला ते सर्व काही समजून आलं तेव्हा मला वाटलं की खरंच हे सर ॲडव्हान्टेज घेत आहेत माझ्यासोबत झालेल्या सर्व प्रसंगाचा आणि त्यांनी खरंच माझा ॲडव्हान्टेजेस घेण्याचा प्रयत्न केला। त्यांनी हे सुद्धा म्हटलं की तू डेटवर येशील का, तू सांग कधी फ्री राहशील, आपण डेटवर जाऊ, मी अजूनही तरुण आहे, असं वगैरे खूप गलत वर्ड त्यांनी म्हटलं। तक्रार हीच दिली आहे की त्यांनी माझा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटत आहे की याच्या आधी पण त्यांच्यावर त्यांच्याजवळ असे काही माझ्यासारख्या मुली आलेल्या असतील। आम्ही खूप विश्वासाने जातो अशा अधिकाऱ्यांकडे आणि ते आमच्यासारख्या मुलींचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतात। काय मागणी आहे तुमची? माझी हेच मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे। प्रकरण असं आहे की एका तरुणीवरती तिच्या प्रेमभंगाच्या संदर्भामध्ये एक प्रकरण झालेलं आहे। त्या प्रकरणाची दखल म्हणजे तक्रार दाखल करण्यासाठी इथल्या भंडाऱ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे ती सांगायला गेली। गुदरलेला प्रसंग सांगितला। त्यावेळेस इथला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणतो आहे की तू तरुण आहेस, त्याला जाऊ दे, मी तुला मदत करतो, पण एक अट आहे की आपण डेटवर जाऊ आणि तू तरुण आहेस, मी पण तरुण आहे, इतरांना कोणाला सांगू नको आणि वगैरे वगैरे। या शारीरिक सुखाच्या मागणीपासून तर सर्वच याचं तक्रारीमध्ये सर्व नमूद आहे। या ज्या वासनांध असणाऱ्या या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत भंडारा शहरामध्ये अनेक तक्रारी आहेत। अनेक महिलांसोबत, अनेक कर्मचाऱ्यांसोबत, अधिक महिला अधिकाऱ्यांच्या सोबतची त्याची या पद्धतीचा व्यवहार आहे असं भंडारामध्ये सर्व चर्चा होती। आज एक तरुणी समोर आली। माझ्या या तुमच्या माध्यमातून मी सर्व तमाम माझ्या माय बहिणींना आवाहन करतो की ज्यांच्यावर या पद्धतीचे प्रसंग गुदरलेले असतील त्यांनी याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन भंडाऱ्याला यावं। काल एक फिर्यादीची कंप्लेंटवर एक पोलीस अधिकारीवर 354 509 IPC कलमच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। जी फिर्यादी होती त्याची फिर्याद अशी होती की ते पोलीस अधिकाऱ्यांचे चेंबरमध्ये गेलेली होती। एकदा एक महिलासोबत गेलेली होती। नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही एकटी या। त्याचा नंबर त्यांना दिला
त्या महिलांनी त्यांना 1 तारखेला फोन पण केला. फोन करून ते तिथे गेली आणि तिथून त्यांनी त्यांच्या चेंबरामध्ये एकटा त्यांना भेटला आणि भेटून त्यांनी वेगवेगळे चुकीचे डिमांड्स केले त्यांच्याकडून आणि त्या अनुषंगाने त्यांना लज्जा वाटली. त्यांनी काही सामाजिक संघटनांना अप्रोच केला. नंतर ते सामाजिक संघटनाचे सोबत ते पोलीस स्टेशन माझ्याकडून आले. आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला पाठवलो आणि त्याच्यावर हे गुन्हा दाखल झाला. आता यामध्ये बेलेबल ऑफेन्स आहे. आम्ही तपास करणार आणि विभागीय कारवाईसाठी आम्ही जे आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना ते पाठवणार आहे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।